तुमचं स्वतःचं काय नाहीच आहे, तुम्ही समोरच्याला काय देणार आहे. पहिली गोष्ट इगोवर येतं लोकांच्या. मला कसं काय सोडलं, मला कसं काय रिजेक्ट केलं, कोण आहेस तू, कोण आहेस तू, कोण ओळखतं तुला, काय तुझं अस्तित्व, मी कोण आहे, कुणीच नाही. येतंय लक्षात. रिजेक्शनमुळे बदला आणि बदल्यामुळे मग ते डोक्यात, तिने असं केलं, तिने असं केलं, आता मी लग्न नाही करणार. तू नुकसान तुझंच करतोय. तू लग्न नाही करणार, तू 4 वर्ष 5 वर्ष लग्न करत नाही, तोपर्यंत ती 2 मुलं घेऊन येते इकडं. अतिशय अतिव्र प्रेम असलेल्या बायकांचे नवरे मरतात, जगायचं सोडतात, 8-8 वर्ष रडत बसतात, मूव्ह ऑन करतात 1 वर्ष 2, कारण स्वीकारतात की नाही आहे आता तो माणूस माझ्या लाईफमध्ये. तुम्हाला असं वाटतं असेल की सासरी काय करत असेल, तिचा नवरा कसा असेल, ती बरी असेल का, तुम्ही एवढं ओव्हर थिंकिंग करत बसणार आहे त्या गोष्टीवरती. होतं मान्य आहे, पण त्याला विसरणं अशक्यच आहे, हे चुकीचं आहे. आज ब्रेकअप झाला आणि उद्या सगळं संपलं असं नसतं. तो व्यक्ती मनातून उतरत जातो. म्हणजे 5 वर्षांचं रिलेशन आहे आणि 5व्या वर्षी ती व्यक्ती सोडून गेली किंवा चीट केलं तिने, तर 4-5व्या वर्षात तो जो साथीदार आहे तो पूर्ण मनातून उतरत असतो, त्याच्या काही ॲक्शन्समुळं, त्याच्या नॉन लिस्निंगमुळं. आणि इवन एकमेकांना दोघंही संकेत देतात की नाही मला हे पटत नाही आहे, मला त्रास होतोय बरं का, मला वाईट वाटतंय बरं का, सगळं होत असतं, पण इग्नोर केलं जातं. प्रेम आहे ते इन्फिनाइट असतं का नसतं, असतं. इन्फिनाइट असतं, मग ते नंतर कमी का होतं लग्नानंतर. प्रेम नाही कमी होत, अफेक्शन अटॅचमेंट कमी होते. प्रेम कुठं कमी होतं, कारण ते भरपूर सारे अफेअर झाले असतात, त्यानंतर लग्न होतं. मला एक असं वाटतं की प्रेम ही इंटर्निक सोर्स आहे, जो जेवढा देईल तेवढा वाढतो. प्रेम इन्फिनाइट आहे, आयुष्यभर तुम्ही प्रेम करू शकता. असं नाही की माझ्याकडे एक बॉक्स भरून प्रेम आहे आणि मी अर्धा बॉक्स तुला दिला, आता माझ्याकडे अर्धाच राहिला, आता तो पण अर्धा दिला, आता माझ्याकडे प्रेमच नाही राहिलं. असं नाही आहे. जेवढं मी आत तयार करेल तेवढं मी तुला देऊ शकते. माझ्याकडे खूप प्रेम आहे आणि मी जेवढं देईल तेवढं ते वाढेल. प्रेम इन्फिनाइट आहे. फक्त ज्याच्या सोबत तुम्ही आहात किंवा त्या कंपनीला तुम्ही बोर होताय, त्याच पणाला तुम्ही बोर होताय, तेच करायला तुम्ही बोर होताय. नवीन पद्धतीने प्रेम करा ना. मतलब प्रेम एकदा होतं आणि तुम्हाला सतत त्याला टिकवून ठेवावं लागतं. वेगवेगळ्या गेस्चर्स नाही, काय गेस्चर्स आहेत प्रेम टिकवून ठेवायचे, त्याला इन्फिनाइट ठेवण्याचे प्रेमाला. तर बाबा तुला एखादं गाणं आवडतंय आणि आपण लॉंग ड्राईव्हला गेलोय, मला नाही आवडत आहे ते गाणं, पण मला माहिती आहे त्याला आवडतंय, तर मी त्याचं गाणं चाललंय, घर जवळ येत आहे, तर मी त्याला काय म्हणेल की अजून 1 राऊंड मार, तुझं गाणं संपू दे. छोटासा गेस्चर आहे प्रेमाचा. मी कुठेतरी बाहेर गेलोय, नवरा कुठेतरी बाहेर गेला, बायकोचा साधा फोन आलाय, जेवण केलं का तुम्ही, छोटा गेस्चर आहे. इवन कुठेतरी तुम्ही बाहेर गेलाय आणि येताना एखादं गुलाबाचं फूल घेऊन आलाय बायकोसाठी, छोटं गेस्चर आहे. हे करत राहावं लागतं. प्रेम टिकवण्यासाठी ॲक्शन्स घ्यावे लागतात. पुरुषांचं बऱ्यापैकी असं असतं, आहे ना मग माझं तिच्यावर प्रेम, दाखवा ना, थोडंसं दाखवा. जेवढं तुमचं खूप आहे मान्य. पुरुषांच्या बाबतीत एक आहे गोष्ट की ते एक्सप्रेस नाही करू शकत, म्हणजे ते व्यक्तच नाही करत. त्यांना असं वाटतं की मला हिच्यावर प्रेम व्यक्त करायचं, एक 9 लाख हार द्यायचा आहे तिला, एक फॉर्च्युनर द्यायची आहे, असं असतं त्यांचं की मोठ्या गोष्टी, मोठे गेस्चर्स. पण बायकांना जास्त लागत नाही. तुम्हाला प्रेम टिकवून ठेवायचं असेल शेवटपर्यंत, तर हे छोटे छोटे गेस्चर्स असतात. गिफ्ट पाठवणं, पत्र लिहिणं, किंवा एखादं गुलाबाचं फूल देणं, किंवा पुरुषांनी म्हणजे स्त्रियांनी पुरुषांसाठी काय करायचं, तर आवडीची भाजी बनवली, पण एक्सप्रेस करण्याचा वेगळा वे. आता समजा एखादी बायको आहे, तिने नवऱ्यासाठी त्याच्या आवडीची भाजी बनवली, तिला काय वाटतं की बघ मी त्याच्या आवडीची भाजी बनवली, त्याने खाल्ली, पण कौतुक नाही केलं की तू माझ्या आवडीची भाजी बनवली. आणि त्याचं काय असतं की अगं मला आवडती म्हणूनच तू ती भाजी बनवली आहे ना, मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम, पण त्याचं आतल्या आत, हिचं पण बरोबर आहे, आतल्या आतच चालू आहे. मग त्याचं असतं की मग तू ती माझ्यासोबत बसून खायला पाहिजे होती, म्हणून हा नाराज राहणार, कौतुक केलं नाही म्हणून ती नाराज राहणार. पण दोघं पण एकमेकांवर प्रेम करतात, पण तुम्ही बोलतच नाहीये, तुम्ही एक्सप्रेसच होत नाहीये. काही मुलं डायरेक्ट म्हणतात मला नाही एक्सप्रेस करता येत. मग तुम्ही समोरच्याचा आधार घेऊन शिका एक्सप्रेस करायला, कारण जन्माला आल्यापासून आपण ते शिकून नाही येत. आपण त्याची PhD नाही केली प्रेमात की
मी शिकून आलोय आता जन्माला आल्यापासून की प्रेम असं करतात, हे गेस्चर्स असतात, हे करायचं असतं, ते प्रेमाची अशी काही डेफिनेशन नाही की तुम्ही ह्या क्रायटेरियामध्ये बसला की तुम्ही चांगलं प्रेम करता. प्रत्येकाचं सगळं वेगळं आहे. मग ज्याला जमत नाही, म्हणजे आता समजा माझा साथीदार असेल, प्रियकर असेल, त्याला एखादी गोष्ट जमतच नसेल किंवा त्याला समजतच नसेल, तर माझं कर्तव्य हे आहे की मी त्याला समजावून सांगणं 1-2 वेळा की अरे तुझं हे असं असं चालू आहे, ते थोडं त्रास होतोय त्याचा, तर तू हे व्यवस्थित कर. हे 2-3 वेळा सांगा. आणि मग त्याला ते कळलंच नाही आहे शेवटपर्यंत, समजून घेण्याचा प्रयत्नच नाही करत, नाही मी असाच आहे, नाही मी असाच आहे, मला असंच जमतं. तू नाही तो कोई और सही दे. कारण एफर्ट्स दोन्ही बाजूने पाहिजेत, एका बाजूने नाही असं. त्यामुळे इन्फिनाईट आहे प्रेम, हे खूप भारी गोष्ट आहे, इन्फिनाईट आहे, करत राहा. आणि 8 बिलियन पॉप्युलेशन आहे यार, तुम्ही कुठं ह्याच्यामध्ये अडकून बसता जिथे तुम्हाला पीस ऑफ माइंड नाही आहे, रिस्पेक्ट कमी वाटते, अंडरस्टँडिंग वाटत नाही आहे, तुम्हाला तुमचा जीव गुदमरतोय, म्हणजे तुम्हाला असं कुणीतरी दाबल्यासारखं होतंय त्या प्रेमात, तर नाही, त्याचा काही फायदा नाही आहे. आपण सगळ्यात प्रेमाच्या सगळ्यात चांगल्या चांगल्या गोष्टी बोललो, सगळं बघितलं, पण आता दुसरी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आला की काही अंशी लोकांमध्ये ब्रेकअप होतं प्रेमामध्ये. काय एवढं मोठी गोष्ट नाही, पण यातून काही लोक लवकर सावरतात, काही लोक लवकर नीट रिपेअर करतात स्वतःला, काही लोक तिथंच अडकून बसतात, 6-6 महिने डिप्रेशनमध्ये जातात. काही लोक तर आपण बघतो की व्हॅलेंटाईन डे दिवशी 2-4 कासानं पण आत्महत्येचे केस आपल्याला बघायला मिळतात. नाही, आता ते मी एक व्हिडिओ टाकला होता लेडगोचा, त्याला खूप व्ह्यूज झाले, खूप कमेंट्स पण आले, पण त्याच्यात 1-2 कमेंट अशा होत्या की मॅडम 8 वर्ष झाले मी विसरू नाही शकलं, तुम्ही कसं काय म्हणताय 3 ते 6 महिन्यात विसरतं. तर याच्यामध्ये आणखी एक गोष्ट असते की मी वेदना आणि दुःख सांगितलेलं आहे एकदा, की तुम्हाला वेदना झाली म्हणजे वेदना होते त्यावेळेस हर्ट होतं, इंटिमेट हर्ट होतं, तुम्हाला वेदना झाली ती तिथपर्यंत मर्यादित असते. पण त्या वेदनेला सारखं सारखं आठवून, सारखं सारखं गिरवून त्याचं रूपांतर आपण दुःखात करतो, आणि दुःख ही निरंतर आहे. मग ते तुम्ही जेवढं आठवणार तेवढं चालू राहणार. मग दुःखी आहे ना आपण, मला प्रेमात दुःख झालंय, वेदना झाली आणि त्याचं रूपांतर दुःखात झाल्यानंतर ते तुम्ही गिरवत बसला, वारंवार आठवत बसला, मूव्ह ऑन करण्याचं ठरवलंच नाही. पहिली गोष्ट इगोवर येतं लोकांच्या, मला कसं काय सोडलं, मला कसं काय रिजेक्ट केलं, कोण आहेस तू, कोण आहेस तू, कोण ओळखतं तुला, काय आहे तुझं अस्तित्व, मी कोण आहे, कुणीच नाही. येते लक्षात. रिजेक्शनमुळे बदला, आणि बदल्यामुळे मग ते डोक्यात, तिने असं केलं, तिने असं केलं, आता मी लग्न नाही करणार. तू नुकसान तुझंच करतोय. तू लग्न नाही करणार, तू 4 वर्ष 5 वर्ष लग्न करत नाही, तोपर्यंत ती 2 मुलं घेऊन येते इकडं. आणि मग सर्टनली ह्या गोष्टी आहेत की तुम्ही स्वतः किती कॅपेबल आहात, किती मेंटली स्ट्रॉंग आहात त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी. दुसरा एक फॅक्टर असतो की इन्स्पायर्ड बाय हीर अँड राजा, इन्स्पायर्ड बाय मोठ्या मोठ्या लव्ह स्टोरी, की त्यांनी त्यांचं आयुष्य देवदास झाला आणि त्यांना त्या स्टोरीज फार आवडतात, ते पुन्हा पुन्हा ते पिक्चर बघतात. मग सर्टनली इमोशनल फॅक्टर आणखी एक, तुम्ही इमोशनल इंटेलिजन्स तुमचा कमी असतो, तुम्हाला गोष्टी मॅनेज होत नाही आहे, तुम्ही सोडून देऊ शकत नाही, तुम्ही लेट गो करू शकत नाही, तुम्ही मूव्ह ऑन होऊ शकत नाही आहे, कारण तुम्हाला अवेअरनेस नाही आहे की ब्रेकअप झाल्यानंतर त्रास होतो. कुणाला नाही होत, सगळ्या जगाला होतो, पण तुम्हाला जर माहिती असेल ना त्रास होतो तर थोडंसं कमी होतं. पण असं काय होतं आहे माझ्यासोबत, माझे हार्टबीट वाढायला लागलेत, मला कळत नाही आहे, माझ्या डोक्यात ओव्हर थिंकिंग चालू झालं, ह्याचा अर्थ काय, तर तुम्ही अवेअर नाही, तुम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही आहे. तुम्ही करा ना, हातपाय मारा बरं हातपाय. तुम्ही जुन्या मेमरीज घेऊन असे बसलाय, तुम्ही त्या मेमरीज थोड्या सोडून द्या, दुसऱ्या मेमरीज तयार करण्याचा प्रयत्न करा. ॲटोमॅटिकली तुमचा मेंदू चेंज होत जातो, स्वीकारतो गोष्टी. आता अतिशय अतीव्र प्रेम असलेल्या बायकांचे नवरे मरतात, जगायचं सोडतात, 8-8 वर्ष रडत बसतात, मूव्ह ऑन करतात, 1 वर्ष 2, कारण स्वीकारतात की नाही आहे आता तो माणूस माझ्या लाईफमध्ये. तुम्हाला असं वाटतं असेल की सासरी काय करत असेल, तिचा नवरा कसा असेल, ती बरी असेल का, तुम्ही एवढं ओव्हर थिंकिंग करत बसणार आहे त्या गोष्टीवरती. होतं मान्य आहे, पण त्याला विसरणं अशक्यच आहे, हे चुकीचं आहे. तुम्हाला गोष्टी आठवल्या पाहिजेत, पण त्याला जोडलेल्या भावना कमी करता येतात. मग घ्या ना, परत मी म्हणते, घ्या ना मदत प्रोफेशनलची, घ्या मदत. येतं विसरता येतं, सगळं करता येतं. त्यामुळे बाहेर पडणं शक्य आहे, सगळ्या गोष्टी म्हणजे नाही का, प्रेमामध्ये ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. फक्त तुम्ही किती इमोशनली वीक आहे
त्याच्यावर ठरतं की तुम्ही किती त्याला लक्षात ठेवणार आहेत त्या गोष्टी नक्कीच. प्रेमाबद्दलच्या. आता ह्याला जुळून एक दुसरा प्रश्न आहे की इंस्टाग्रामवर बघतोय किंवा सोशल मीडियावर, आणि इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाचा तरुण पिढीवर फार मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट होतो. ही गोष्ट आपल्याला मान्यच करावं लागेल. आणि त्यामध्ये फार प्रकर्षाने दाखवलं जातं की लडकी धोका देते आहे, लडकी धोका देते आहे. प्रत्येक वेळेस प्रेमामध्ये किंवा कोणत्या गोष्टीमध्ये लडकी धोका देते आहे. हे कुठून पण मुली काय म्हणत असतात की मुलं धोका देतात, मुलं धोका देतात. ह्या नक्की वॉरला कसं थांबवलं पाहिजे हे, आणि ह्याच्याबद्दल बोलणं पण गरजेचं आहे का की कोण धोका देतं? ही पर्सन टू पर्सन असेल ना, डिपेंडंट. असं काय नसतं धोका बिका देतं. म्हणजे मला काय वाटतं, म्हणजे हे माझ्या बाबतीत झालं. आता मला माहिती नाही तो मुलगा कोण आहे. एकदा फक्त तो माझ्या क्लिनिकला आला होता, त्यानेच माझ्यावर प्रेम केलं, त्यानेच माझे फोटो लाईक केले, त्यानेच मला फॉलो केलं, त्यानेच सगळं केलं. म्हणजे त्यानेच वन साइडेड खूप सगळं केलं माझ्याकडे. आणि नंतर त्याने मला येऊन विचारलं की माझं तुझ्यावर प्रेम आहे. बरं त्याने हे सगळं किती दिवस केलं? तर जवळजवळ 4-5 महिने तो त्याच्यातच होता. ही वॉज लाइकिंग माय ईच पोस्ट अँड एव्हरीथिंग. आता एवढे सगळे लोक आहेत आसपास, मी अशा प्रोफेशनमध्ये आहे, तर लोक करतात लाईक. काही कन्सिस्टन्सली आपले फॉलोअर्स असतात की जे आपल्या प्रत्येक गोष्टीवरती त्यांना आवडतं. तसंच मी समजलं. आणि एकदा त्याने मला येऊन प्रपोज केलं. आणि मी म्हटले नाही, म्हणजे मला माहितीच नाही आहे तू कोण आहेस किंवा काय, आणि मी कसं तुला हो बोलू, म्हणजे मला नाही, म्हणजे मी सॉरी. सो सर्टनली वॉज लाईक तुम्ही मला धोका दिलाय. मी कशाचा धोका दिला रे बाबा तुला? मला काहीच नाही माहिती. आणि हे खूप असतं, आपण इतकं 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 प्रेम करतो समोरच्याच्या परमिशन शिवाय, आणि मग समोरचा नाही म्हटलं की आपल्याला वाटतं, आपला इगो हर्ट होतो अगेन. मी एवढं केलं आणि तू नाही म्हणतीयस. अरे ती तिची चॉईस आहे नाही बोलणं. बरोबर आहे. जसं तुम्ही एखाद्याला, म्हणजे तुम्ही सगळ्यांवर प्रेम नाही करू शकत, तसं तीही सगळ्यांवर नाही करू शकत. जसं तुम्ही रिजेक्ट करू शकता तसं तीही रिजेक्ट करू शकते. पण लोकांना रिजेक्शनच स्वीकारता येत नाही. आणि मग त्यामुळे काय होतंय, ते सर्टनली आपण म्हणतो की नाही, पोरी अशाच, कितीही जीव लावलं तरी अशाच करतात. मुलं अशीच, कितीही काही केलं तर तसेच. अरे पण त्याला तुम्ही ते पूर्ण समजावून दिलंय का? चीट करताय, वेळ का आली चीट करण्याची? का वेळ आली? सुरुवातीला तुम्ही रिलेशनमध्ये आलता, चांगल्या गोष्टींसाठी चालताना, मग अशी कुठली गोष्ट तयार झाली, अशी कुठली वेळ आली की तुमचा पार्टनर तुम्हाला चीट करायला लागला? काय कमी पडलं? कुठे कमी पडलं? बसा आणि बोला ना त्याच्यावर. का तुम्ही चीट केलं म्हणला, नाही मुलगीच तशी आहे, मग तुझी चॉईस खराब आहे, तू ते नाही स्वीकारत. मी तर तुझ्यावर प्रेम करतो, तीच तशी आहे, तुझी चॉईस खराब आहे. मग तू विचार करून प्रेम नाही केलं, किंवा तू त्या गोष्टींकडे लक्ष नाही दिलं. आणि मी कायम सांगते, ज्यावेळेस कुठलंही नातं सुटत असतं ना, डिमांड्स कमी व्हायला लागतात, अपेक्षा कमी व्हायला लागतात, नंतर सततचं बोलणं कमी व्हायला लागतं. आणि आज ब्रेकअप झाला आणि उद्या सगळं संपलं असं नसतं. तो व्यक्ती मनातून उतरत जातो. म्हणजे 5 वर्षांचं रिलेशन आहे आणि 5व्या वर्षी ती व्यक्ती सोडून गेली किंवा चीट केलं तिने, तर 4-5व्या वर्षात तो जो साथीदार आहे तो पूर्ण मनातून उतरत असतो, त्याच्या काही ॲक्शन्समुळं, त्याच्या नॉन लिसनिंगमुळं. आणि इव्हन एकमेकांना दोघंही संकेत देतात की नाही, मला हे पटत नाही आहे, मला त्रास होतोय बरं का, मला वाईट वाटतंय बरं का, सगळं होत असतं. पण इग्नोर केलं जातं त्यांना, ते इंडिकेशन्स इग्नोर केले जातात की, आणि त्यामुळे काय होतं, मग चीट केलं जातं. आणि मग त्या व्यक्तीला गिल्ट नसतो एवढा पण चीट केल्याचा, त्याला माहिती असतं की मला नाही मिळत आहे मला जे हवं आहे ते. आणि कधी कधी मुलांच्या मिळवायच्या अपेक्षा पण वाढल्यात बरं का, मला हेच पाहिजे, असं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. पण सर्टनली त्यामुळे ब्लेम वगैरे एकमेकांना तर नाहीच केलं पाहिजे, ठीक आहे. आणि असं असू शकतं ना सर, म्हणजे मी कायम म्हणते की तुम्हाला वाटलं तुम्ही एकमेकांसोबत छान जगू शकता म्हणून एकत्र आला, आणि 90% ऑफ अट्रॅक्शन्स पहिल्या 2 महिन्यात कळतात. 2 महिन्यांनी तुम्हाला वाटलं की ही व्यक्ती माझ्यासाठी कम्फर्टेबल नाही आहे, आणि त्या व्यक्तीने येऊन तुम्हाला सांगितलं की मला नाही वाटत आहे की हे वर्क करेल, तर तुम्ही ते स्वीकारणं गरजेचं आहे. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नाही आहे, तिने तुम्हाला येऊन प्रपोज केलं आणि तिने तुम्हाला सांगितलं की नाही मला जमत आहे, तर तुम्ही ते स्वीकारणं गरजेचं आहे. फक्त नकार देण्याची पद्धत व्यवस्थित असावी. नाहीतर आपण आरसा बघितलाय का तू, थांब माझ्या पॉकेटमध्ये आरसा जरा बघ, असं नाही. पण तुम्ही एका रिस्पेक्टने नकार देताय की नाही जमणार आहे, नाही होणार आहे, तर समोरच्याने ते स्वीकारावं.
कारण पुढे जाऊन ते फेल होण्यापेक्षा योग्य वेळेत फेल झालेलं कधी पण चांगलं. त्यामुळे लेट गो करता आलं पाहिजे, इट्स ओके म्हणता आलं पाहिजे आणि स्वतःला म्हणजे रिजेक्शन आलेलं इगोवर न घेता ठीक आहे बाबा, जशी माझी चॉईस आहे तशी समोरच्याची पण चॉईस आहे असं म्हणून तुम्हाला ते सहन करता आलं पाहिजे. आणि जेवढं तुम्ही लवकर हे स्वीकाराल तेवढं तुम्ही मेंटली स्टेबल राहाल. असं आहे. आपण पाहतो की मुली ज्या असतात ते सगळ्या गोष्टी मैत्रिणींसोबत शेअर करत असतात, त्यांचे रिलेशनशिप असतील ते पण. मुलं मात्र तसलं सांगत पण नाहीत की माझं आहे म्हणून काय. अशा पण काही गोष्टी असतात. पण त्यामध्ये काय होतं की मुली एकमेकांसोबत सगळ्या गोष्टी शेअर करतात की माझ्या बॉयफ्रेंडने असं केलं बरं का, माझ्या नवऱ्याने असं केलं बरं का. आणि मग ती दुसरी ऐकते, ती म्हणते नाही मला बी असंच पाहिजे, तू का असं करत नाही. मग नवऱ्यापाशी जाऊन किंवा बॉयफ्रेंडकडे जाऊन पण ती रडगाणं सुरुवात, मग तिचा नवरा बघ असा करतो, तिचा बॉयफ्रेंड असा करतो, तू का करत नाही. हा ते नाही का कंपॅरिझनमुळे शेजारी नवीन वॉशिंग मशीन आलंय, आता मला माझ्या घरात पण वॉशिंग मशीन पाहिजे. सोशल मीडिया इट इज द बिगेस्ट थिंग तुमचं रिलेशनशिप खराब करणारं. मला हे माहिती आहे की आता घरात भांडलीत माणसं, म्हणजे काल आलेत माझ्या OPD-मध्ये दोघं अशी भांडलेत, म्हणजे मी त्या दिवशी तुम्ही थोडासा वेळ द्या ना एकमेकांना. ती बाई लिटरली म्हणली मॅडम तुमच्या इथं चेअर्स अशा जवळजवळ असल्यामुळे आम्ही एवढं जवळ बसलोय, नाहीतर आम्ही एवढं जवळ बसत पण नाही. आणि त्यांचाच लक्ष्मीपूजनला फोटो येतो दोघांचा, मस्तपैकी नटून थटून एकमेकांसोबत उभा राहून छान पोस्ट केलेला. हे सोशल मीडिया इल्युजन आहे. एक सोशल मीडियावरती दाखवलेलं प्रेम हे प्रेम नाहीये. एवढं नसतंच एवढं. तुम्ही सोशल मीडियाला ॲनलाइज करून जर स्वतःच्या प्रेमामध्ये त्या गोष्टी शोधत असाल तर तुम्ही खूप मोठ्या चुकीच्या गोष्टींना गाईड करताय. नाही, तुम्ही खूप मोठ्या स्टोरीज ऐका, तुम्ही डिटॅचमेंट आहे, अटॅचमेंट आहे, सगळ्या गोष्टी असू द्या. पण सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने सगळे गेस्चर्स दाखवले जातात ॲक्च्युली ते विचारपूर्वक शूट केले जातात, असं नसतं. त्यामुळे सोशल मीडिया किंवा शेजारचा असा मग माझं त्यांचं आतून किती फाटलंय तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. तुम्ही वरून बघताय आणि मग तुम्हाला वाटतं नाही माझं पण असंच असलं पाहिजे. मी तर सांगते की प्रत्येक येणाऱ्या केसला म्हणते की तुम्ही नशीबवाण्यात तुमच्यापेक्षा वर्स्ट केस आलती माझ्याकडं, मग त्यांना जरा बरं वाटतं की अरे बापरे आपलं थोडं चांगलं तरी चाललंय. कारण इतकं वर्स्ट कंडिशनमध्ये लोक राहतात आणि दे आर शो ऑफ. आणि तोच सोशल मीडियाला इतका जबरदस्त शो ऑफ असतो की आमचं नातं म्हणजे एकदम स्ट्रॉंग. त्यामुळे सोशल मीडियाला बघून जर तुम्ही ॲनलाइज करत असाल स्वतःला की आमचं नातं असं पाहिजे, माझं बॉयफ्रेंड असा पाहिजे. अजून मुली टाकतात ना नो वन इज बिझी जस्ट मॅटर ऑफ प्रायोरिटी, किंवा मुलं टाकतात की नाही तू काय बिझी आहेस, एवढी काय बिझी आहेस, माझी प्रायोरिटी महत्त्वाची. मग तिने काम धंदा सगळं सोडून तुझ्याशीच बोलायचं का? म्हणजे त्या सिच्युएशन पूर्ण वेगळ्या असतात ज्या तुम्ही सोशल मीडियात छोट्या छोट्या क्लिप्स बघता की बघा ह्यांचं किती प्रेम आहे एकमेकांवरती, हे आयडियल कपल्स आहेत किंवा काय. पण त्यांच्या इंटरनल गोष्टी ते पोस्ट नाहीत करत. आणि आपल्या इंटरनल गोष्टी बघून आपण त्यांच्या पोस्ट कम्पेअर करतो आणि म्हणतो बघ त्याचं कसं चांगलं चाललंय, माझंच का नाही चाललं. त्यामुळे प्रत्येकाचा मी आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाची जोडी वेगळी, एक्सप्रेस करण्याची पद्धत वेगळी, एकमेकांना अंडरस्टँड करत राहणं हेच प्रेम आहे. म्हणजे ते करत जगत, चुका करत, नीट करत, परत प्रेमात पडत, पुन्हा प्रेमाने, मोठी भांडणं झाल्यावर परत एकत्र आल्यावर पुन्हा प्रेमात पडतात माणसं. तर हे पुन्हा प्रेमात पडता आलं पाहिजे तुम्हाला. आणि नाहीच तुम्ही सोशल मीडियाशी तर अजिबात कम्पेअर करू नका. नो मीन्स नो. आता यासोबत अजून एक मुद्दा आहे, एक सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. अटॅचमेंट आणि डिपेंडन्सी प्रेमामध्ये नक्की याचा काय नक्की अर्थ मानायचा किंवा काय यातून समजून घेतलं पाहिजे? प्रेमात अटॅचमेंट पाहिजे, डिपेंडन्सी नको. की मी अटॅच्ड आहे, मला त्याच्याशी बोलावं वाटतं, त्याच्याशी बोलल्यावर छान वाटतं, त्याची मदत करावी वाटतं, त्याला द्यावं वाटतं, त्याचंही तसंच आहे. पण मी डिपेंड आहे, मी त्याच्याशी म्हणजे मला त्याच्याशी बोलावं वाटतं, पण मी त्याच्याशी बोलले नाही तर मला होणारा त्रास डिपेंडन्सी. आणि तुम्ही जेवढं डिपेंड तेवढा तुम्हाला त्रास होणार आहे. त्यामुळे तुम्ही डिपेंड नसलं पाहिजे. काही गोष्टींवर राहा डिपेंड, पण शक्यतो डिपेंडन्सी जेवढी कमी. तुम्ही डिपेंड कुणावर राहा माहिती आहे? स्वतःवरती राहा. की माझ्या इमोशन्सची काळजी, माझ्या सगळ्या गोष्टींच्या मी घेईल, मी स्वतःवर डिपेंड राहील. स्वतःवर जेवढं तुम्ही डिपेंड राहणार आहे तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. तुमचं स्वतःचं काय नाहीच आहे, तुम्ही समोरच्याला काय देणार आहे? म्हणजे एवढं साधं आहे ते. अटॅचमेंट ठीक आहे, अटॅचमेंट पाहिजे नात्यामध्ये. तुम्हाला फोन नाही आला तरी वाटलं पाहिजे की अरे फोन नाही आला, पण फोन नाही आला म्हणून तुम्ही कलेश करताय.
तुम्ही एक फोन न उचलला तर 100 फोन करताय. इट इज नॉट गुड. इट इज डिपेंडन्सी की तुझ्याशी बोलल्याशिवाय मला श्वास घेता येत नाही रे. मग समोरची माणसं इरिटेट होऊन जातात, हे काय आहे तुझं रोजचं हे थोडंसं. त्यामुळे डिपेंडन्सी कमी असावी प्रेमात. थोडीफार ठीक आहे, 1-2% तुम्ही 10-12% ठीक आहे, पण 100% तुम्ही समोरच्या व्यक्तीवर डिपेंड आहात आणि मग त्या व्यक्तीने फटका दिला एखादा किंवा झालं तुम्ही. मग डिपेंडन्सी नको. अटॅचमेंट पाहिजेत, पॉझिटिव्ह अटॅचमेंट पाहिजेत, असल्याच पाहिजे. नक्कीच. सध्याच्या काळात काय होतं माहिती आहे का, नुसतंच प्रेम. आणि कारण काय, मुलं जी प्युबरिटी हिट करत त्यानंतर त्यांना प्रेम पाहिजे असतं, त्यांना स्टाईल दिसायचं असतं, त्यांना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. अशा प्रकारच्या लोकांनी एक प्रॅक्टिकल सल्ला काय द्याल, कारण प्रेम म्हणजे नुसतं त्याला जास्त एफर्ट देऊ लागतात ना, असं नाही. कारण त्याच काळात कोणाची 10वीचा पेपर असतो, कोणाचा 12वीचा असतो, कोणाला मेडिकल ॲडमिशन घ्यायचा असतो, कोणाला जेईचा अभ्यास असतो. नुसतं प्रेम करणंच काम आहे का, तर आपलं करिअर पण बघणं गरजेचं आहे. तर अशा संदर्भात तुम्ही तरुण पिढीला, जे की 16 ते 23 पर्यंतच्या आणि त्यांच्या पालकांना काय सल्ला द्याल? पहिली तर गोष्ट, ह्या वयात प्रेमच होतं ह्याचे म्हणजे होईलच. तुम्ही जे म्हणजे जो सोबत आहे तुमचा साथीदार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला फिलिंग्स आहेत, हे प्रेमच आहे, हे फिक्स नाही आहे. कारण ह्या वयामध्ये प्रेमापेक्षा जास्त अट्रॅक्शन्स असतात. कारण हार्मोनली आपण प्युबर्टी हिट झाल्यानंतर वी आर रेडी फॉर द रिप्रोडक्शन. तर आपली बॉडी त्या सगळ्या गोष्टींना हे करत असते. दुसरी गोष्ट, आपण सोशल मीडियावरती सेक्शुअल कंटेंट बघतो, नाही म्हटलं तरी गेट रेडी विथ मी, असल्या गोष्टी सोशल मीडियावर आहेत आणि त्या बघितल्यानंतर ऑब्व्हियसली हार्मोन इनबॅलन्स होतात आणि मग अटॅचमेंट वाढते आणि मग सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन हाय लेवलला आहे. त्यामुळे मग तुम्हाला अट्रॅक्शन जाणवणार आहे, तुम्हाला असं वाटणार आहे की ह्याच व्यक्तीवर माझं प्रेम आहे किंवा हे सगळ्या गोष्टी होणार आहेत. बट तुम्ही एक सल्ला, मोठी दिदी ज्यांचं वय 18-21 पूर्ण आहे, यांचा सल्ला घ्यायचाच. लहान मुलांना मी सांगते, तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन 18 नंतर का मिळतं, वोटर ID 18 नंतर का मिळतं, आता मॅरेजचं वय 21 नंतर का केलंय? कारण तुमचा मेंदू सायकोलॉजिकली, फिजिकली मॅच्युअर तेव्हा होतो. त्यावेळेस तुम्ही डिसिजन घेऊ शकता. तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडलाय की नाही हा निर्णय तुम्ही कधी घेऊ शकता, ज्यावेळेस तुमचा मेंदू मॅच्युअर आहे आतून. पण तुमचा मेंदूच मॅच्युअर नाहीये, मग तुम्हाला कसं कळणार की हे प्रेम आहे की काय आहे? आता सध्या तर तुम्ही कन्फ्युजच आहात की हे प्रेम आहे की काय, का अट्रॅक्शन आहे की काय आहे. पण तुम्ही अट्रॅक्शनला प्रेम समजता, ही सगळ्यात मोठी चूक. त्यामुळे तुमचे पालक फ्रीली असतील तर मुलांना आहे की तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट करा की मला असं असं फील होतंय, व्हॉट टू डू. ॲटलिस्ट ते तुम्हाला सांगते. तुम्ही काही मम्मी पप्पांना सांगू नका, मला काही खरंच नाही मग माझं, असे काही असतात. मग अशा वेळेस तुमची दिदी असते, तुमचा दादा असतो, तुमच्या टीचर्स असतात. काही मुलांचं टीचर्ससोबत छान जमतं, ते असतात. त्यांच्याशी तुम्ही बोला की मला असं असं फील होतंय, मला ह्या व्यक्तीबद्दल अशा इमोशन आहेत किंवा अशा गोष्टी मी फेस करतोय, व्हॉट शुड डू नाव, मी आता काय केलं पाहिजे, हे गरजेचं आहे. पालकांच्या बाबतीत मुलांना प्लीज समजून घ्या. तुमच्या वयात तुम्ही काय केलंय, तुम्हाला जाणवेल की तुम्हाला पण अट्रॅक्शन झालेत. ह्यांना जास्त झालेत कारण हे कंटेंट बघतायत. तुमच्या वेळेस तो कंटेंट अवेलेबल नव्हता, पण ज्यावेळेस तुमच्या वेळेस तो कंटेंट अवेलेबल असता तर कदाचित तुम्ही पण ह्या फेजमधून गेलेला असता. त्यामुळे आपल्यापेक्षा तर आपली मुलं बरीच आहेत त्या मानाने, असा विचार करून थोडंसं त्यांना कम्फर्टेबल करा. कारण तुमची मुलं जर तुमच्याशी कम्फर्टेबल असतील त्यांच्या रिलेशनशिपच्या बाबतींमध्ये, किंवा करणार तर आता आहेतच, म्हणजे 10वी-12वी नंतर, 10वी नंतरच असा एकही मुलगा किंवा मुलगी नसणार आहे की ज्यांना कोणीतरी आवडलं नाही किंवा अट्रॅक्शनच होत नाही आहे किंवा हे, मग हे अबनॉर्मल असेल. पण हे होणारच आहे. त्यामुळे तुम्ही खूप मोठ्या मनाने हे स्वीकारणं गरजेचं आहे की होऊ शकतं, माझ्या मुलीला बॉयफ्रेंड असू शकतो, माझ्या मुलाला गर्लफ्रेंड असू शकते आणि त्याच्यातून त्यांच्या रिलेशनशिपचे इश्यू होऊ शकतात, त्याच्यातून त्याला ताण येऊ शकतो आणि त्या ताणामध्ये पालक म्हणून तुम्ही सपोर्ट करा. अदरवाईज तुम्ही बघता पालकांनी दरवाजा उघडलेला असतो आणि मुलगा फॅनला लटकलेला असतो आणि मग नंतर मला सांगायचं होतं ना रे तुझं काय होतं तर, कारण तुम्ही एवढं त्याला दाबून ठेवलंय की तो एक्सप्रेसच करू शकत नाहीये. सो पालकांना माझे हात जोडून विनंती आहे की प्लीज एकदा ऐकून घ्या, तेवढा कम्फर्ट द्या. आपलीच मुलं आहेत, चुकतील, पण तुम्ही जर प्रेमाने त्यांना जवळ घेऊन समजावून सांगितलं तर लिटरली ते खूप चांगल्या पद्धतीने करतात. तर माझं काय ऐकतात मला हे कळत नाही. मी तिसरी व्यक्ती आहे, आई बाबा मुलं माझ्याकडे घेऊन येतात, मुलं माझं काय ऐकत असतील? कारण मी म्हणते तुझं अफेअर आहे का किंवा तुझं हे आहे का, म्हणजे रिलेशनशिप आहे का, मी माझ्या रिलेशनशिपची एक स्टोरी सांगते की मग त्याला वाटतं अरे मॅडमचं ठीक आहे चला. मग ही एक कम्युनिकेशनची एक पद्धत आहे.
ज्यावेळेस तुम्ही तुमचे झेंडे गाडलेले सांगता पोरांना की तुला माहिती आहे त्याला बाप कोण, त्यावेळेस मुलं कम्फर्टेबल होतात आणि दे विल शेअर एव्हरीथिंग. सो सर्टनली कम्फर्ट इज इम्पॉर्टंट इन अवर फॅमिली रिलेशनशिप. म्हणजे मी काल एक कोट वाचलेला, कोट नाही मीम होती ती, की काल फोनचा रिचार्ज हे संपलेलं बॅटरी, तर मग मी फोन साईडला ठेवून जरा घरच्यांसोबत गप्पा मारत बसलो होतो. चांगली माणसं आहेत राव ती पण. तर आपलं कम्युनिकेशन गॅप एवढं आहे की आपल्याला हे पण माहिती नाहीये की आपल्या घरात खूप चांगली माणसं आहेत, तर तुम्ही त्यांच्याशी आधी बोला. आपल्याला घरातले दुश्मन आणि बाहेरचे चांगले वाटायला लागतात, बट वी ऑल आर ह्युमन बिईंग्स, वी ऑल हॅव अ फिलिंग्स. तुम्हाला फक्त तिथपर्यंत व्यवस्थित पोहोचता आलं पाहिजे आणि तुम्ही पोहोचाल आणि तुम्हाला ते म्हणतात ना, देअर इज अ विल देअर इज अ वे. जर तुमचं खरंच काहीतरी असेल ना तर काहीतरी मार्ग निघेल आणि सगळ्या गोष्टी छान होतील. सो ऑल द बेस्ट टू ऑल लवर्स ज्यांचं ब्रेकअप झालं त्यांना पण. जस्ट लिव्ह युअर लाईफ अँड ऑलवेज रिमेंबर दिस थिंग की खूप लोकसंख्या आहे, खूप जबरदस्त माणसं आहेत ह्या जगात आणि मी कायम ही एक्सपिरियन्स घेतलेलं आहे. एखाद्या गोष्टीपासून तुम्ही लांब गेलाय ना, म्हणजे आतापर्यंतच्या माझ्या केसेसमध्ये किंवा काय, एखाद्याने तुम्हाला हर्ट केलंय ना, तुमच्यापासून लांब गेला, तुम्ही ब्रेकअप झालाय, त्यानंतर तुम्हाला गोल्ड मिळालंय, त्यानंतर तुम्हाला जबरदस्त गोष्ट मिळाली आहे. त्यामुळे जिसको जाना है उसको जाने दो यार. जस्ट बी यू अँड जस्ट छान आयुष्य जगा. आज आपण सगळ्याच म्हणजे प्रेम या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी, जवळपास सगळ्या गोष्टी आपण बघितल्या की प्रेम नक्की होतं कसं, तिथून पुढे ते कशा स्टेजेस असतात, कंपॅरिझन वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, त्यानंतर ब्रेकअप होतं, त्यानंतर काय काय होऊ शकतं, आपण काय केलं पाहिजे, प्रेमाबद्दल किंवा इमोशन्सबद्दल कसं आपण अवेअर राहायला हवं, या सर्व संदर्भात आज आपण चर्चा केली. अवेअरनेस फार महत्वाची, खूप इम्पॉर्टंट, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला माहिती पाहिजे की आता काय. नक्कीच नक्कीच. आणि त्यासाठी घ्या मदत यार. मी म्हणते की इट्स ओके, एवढा त्रास सहन करण्यापेक्षा 400-500 रुपये द्या एखाद्या डॉक्टरला, एखाद्या काउन्सिलरला, एखाद्या त्याच्यातल्या तज्ज्ञ माणसाला, की तुम्ही त्या व्यक्तीला थोडंसं अंडरस्टँड करून घेण्याचा प्रयत्न करा. आणि इफ यू नीड हेल्प आस्क फॉर इट. नक्कीच नक्कीच नक्कीच. तुम्ही फार मोलाचा सल्ला दिला. त्यातून जी तरुण पिढी आहे, जी 18 ते म्हणलं 18 ते 23 या मुलांना नक्की कळत नाही काय करायचं, ते घाबरले असतात, लपवून सगळ्या गोष्टी चालल्या असतात, त्यांच्यासाठी हा सल्ला फार गरजेचा आहे. हा आजचं आपलं डिस्कशन खरंच आपल्या तरुण पिढीला नक्कीच फायदेशीर ठरेल. आणि मला तर खूप निरागस वाटतात बाळ, काही कळतच नसतं आणि ते प्रेमात पडतात. आणि माझ्याकडे येतात छोटी छोटी मुलं 5वीची 6वीची, लव्ह लेटर घेऊन, मैंने उसको लव्ह लेटर लिया था, वो मुझे नाही बोली. तो ते सगळं म्हणजे ते. आणि का माझ्याशी एवढं कम्फर्टेबल आहे ते कारण मी त्यांना तेवढं कम्फर्टेबली एक्सप्लेन करते गोष्टी. ही तुमच्या आईसोबत त्यांनी ते केलं पाहिजे, ते बाबांसोबत केलं पाहिजे. आताची पिढी वेगळी आहे आणि हे पालकांनी स्वीकारा आणि ह्या पिढीनेही स्वीकारा की आपण थोडंसं झेनझीज म्हणतोय ना, तर ही काही वाईट मुलं नाही आहेत. तुम्ही त्यांना असं हे नका करू, ते व्हेरी गुड पीपल्स. म्हणजे मला तर असं वाटतं की कास्टिझम हे 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 चाललं नाही, हे सगळे झेनझीज काढून टाकणार आहेत कारण ते लाईक की चल ना यार. तर हे महत्त्वाचं आहे आणि हे खूप छान करतात सगळे, फक्त थोडे मिसगाईड आहेत कारण डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी लाखो गोष्टी आहेत आणि स्टेबल राहण्यासाठी खूप कमी. त्यामुळे होणार आहेत, पण जागतिक लेवललाच काहीतरी बदल झाला पाहिजे याच्यामध्ये. पण आपण पंथी बनून काम करूया, ज्यांना समजेल त्यांना समजेल, ज्यांना नाही समजायचं त्यांना काही कालावधीने समजेल. नक्कीच नक्कीच. हा सल्ला फार फायदेशीर. तुम्ही आज आम्हाला तुमचा वेळ दिला, खूप खूप धन्यवाद. आणि विचार मंथन कडून तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच सर.